बापरे, हा शांत कसा बसलाय मला तोच प्रश्न पडलाय. सो गाईज इथे पूजा फिश मागते. आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये, तर हे एकदम आतमध्ये आहे वेस्टला. व्हेरी गुड. आता 2 लाव. 2 लाव ना. व्यवस्थित लाव सोनू. 1 2 व्हेरी गुड. 1 ये. हे काय 3. ओके, लावा आता, कंप्लीट करा. तर गाईज बघा बाबूने कसं एकदम व्यवस्थित 1 2 3 4 5 सिक्वेन्स वाईज लावलं आहे. बघा आता त्याने 3 लावलं आहे. कुठल्या ह्याच्यामध्ये म्हणजे कुठल्या ह्याच्यामध्ये कुठला राऊंड आहे ते त्याला आता कळतं आहे. तो स्वतःहूनच लावतं आहे. अरे वा, अरे वा. बघा त्याने 4चं हे जे आहे 4चं हे काय बोलतात त्याला, हा बकेट तो कंप्लीट केला आहे. बघा आता तो 5चं पण लावतो आहे. आता लास्टवाला राहिलं आहे. अशा पद्धतीने कंप्लीट केलं आहे. आता काय राहिलं आहे सोनू? 3 राहिलं आहे का? ये, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता हे कुठे ठेवणार सोनू? कुठे आहे ठेवणार? ठेव बघू, त्याची जागा कुठे असते. तर बघा तो एकदम बरोबर ठेवेल. ये. आता काय खेळणार? आता काय खेळणार? हे वाला, हे लावूया. ओके, हे सगळं मी काढते. थांब थांब ना, मम्मा सगळं काढ. ते नको लावते, तिथेच लावते. याच्यामधले पिंक कुठे आहे? हां, व्हेरी गुड. हां, येल्लो कुठे? येल्लो याच्यामध्ये येल्लो कुठे आहे? ते नाही, हा येल्लो. येल्लो टाक. ब्ल्यू कुठे आहे? ब्ल्यू 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 कुठे आहे? ते रॉंग आहे ना. हां सांग, ब्ल्यू कुठे आहे? ब्ल्यू. हां, ह्याच्यामध्ये ग्रीन कुठे आहे? हां, घे आण. ग्रीन लावा. हां, आता ऑरेंज कुठे आहे? ऑरेंज कुठे आहे? ते नाही, रॉंग आहे ते. ऑरेंज, ऑरेंज. हां हां, आता लास्टला रेडवाला. व्हेरी गुड. आता आपण हे लावायचं. क्लॅप युअर हँड्स. ये. तर हे कुठे ठेवणार सोनू? ओके, व्हेरी गुड. मंकी पाहिजे. काय करणार मंकीला घेऊन? थांब, धर. सोनू ते तुझं बाबू आहे, ते तुझं बाबू आहे. भीते घेऊन बस. त्याला चावम्याव करा. अभी बाबूला चावम्याव कर. मम्माला कसं चावम्याव करतो तसं कर. कर कर, चावम्याव कर. चावम्याव. डल्ली खा. चावम्याव. हा, व्हेरी गुड. त्याला मॅटवर बसवलं. त्याला मॅटवर बसवलं सोनू. तुला आवडतं का त्याला मॅटवर बसवायला? बघू, हे काय त्याचं इथे केलंय वय. त्याचं शेपटी इथे केलंय वय. त्याला समोर बसव. फेस इकडे कर, त्याचा फेस इकडे करा. अवीर त्याला तुझ्या मांडीवर घे. तू बस इथे, त्याला तुझ्या मांडीवर घे. फोल्ड युअर लेग. हां, आता तू त्याला मांडीवर घेतला ना, असं फोल्ड युअर लेग म्हटल्यावरती असं करून ना
असं करायचं आणि त्याला असं झोपवायचं. ये एक गाई गट्ट्यामध्ये एक गाई एक तर बघ कसं करता. असं करतात सोनू त्याला. असं ना करायचं ना. 1 hour later. बाबूचे केस कापायला आलोय आम्ही. सोनू बापरे, हा शांत कसा बसलाय मला तोच प्रश्न पडलाय. बापरे बाळा, हा शांत कसा बसलाय. त्याला फोन लावून दिलाय म्हणजे त्याचं लक्ष डायव्हर्ट होण्यासाठी. त्याला लास्ट टाइम खूप रडला होता. साईडने तुला बोलली ना असं. बा तो आरशातून बघतोय बघ स्वतःला. त्याला कोण आहे तू आहे. A few moments later. अशा प्रकारे बाबूचा हेअरकट करून झालेला आहे. आणि हे बघा तिथे दोन काय बोलतात त्याला, कट मारलेला आहे त्याची इथे कट मारलाय. आणि आमचा बाबू आता हिरो झालाय. सुरस किती किती दिसता. तिथे कापली ना केस तुझी. हो का. तर गाईज आम्ही निघालेलो आहोत मठामध्ये. आणि इथे मठ आहे विरारमध्ये. त्याच्या आम्ही तर पहिल्यांदाच चाललोय. सो बाबूचे केस वगैरे कापले, त्याचं मस्त हेअरकट केला. खूप दिवसांपासून करायचा विचार होता. सो फायनली असाचा मुहूर्त लागलेला आहे. तर आता आम्ही निघालो आहे. तर ते कसं आहे कसं नाही ते नक्कीच मी शेअर करेन. तर तुम्ही ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. तर हां हां तर गाईज आम्ही आलेलो आहोत श्री सिद्धिविनायक मंदिरमध्ये, जिथे आम्ही लास्ट टाईमसुद्धा आलो होतो. पण ते आम्ही रात्री आलो होतो. सो आम्ही आता उजेडामध्ये आलेलो आहोत. आणि खूपच छान वाटतं तिथे बघा, सनसेट होतं. सो बाबू इथे आपण जाऊया. असं मंदिर आहे हे. आणि हे बाजूचं सिटिंग प्लेस आहे मंदिराच्या बाहेर बसण्यासाठी. तर आता आम्ही जातो आतमध्ये. तर आतमध्ये तर कॅमेरा अलाउड नाही आहे, तरी पण मी ट्राय करेन. तिथे मंदिर आहे, बाप्पा दिसत आहे. बाबू इथे उभा आहे. सो गाईज इथे पूजा फिश मागते.
बाप्पाचे हात जोडा. पाय पडा आणि पाय पडा. तिकडे आहे बाप्पा तिथे. सोनू तिथे. तिकडे आहे वीर. तिकडे तुझ्या पाठी. तिथे बाप्पा आहे. हात जोडा. वीर बघा हात जोडतोय. A few moments later. बाबू बघा कसं शिड्या उतरतोय. तर गाईज हे असं इथे बाहेरचं आहे. बाहेरून असं दिसतंय मंदिर आणि हे इथे बाहेर असं आवार आहे. इथे फोटो वगैरे काढू शकतो आपण. असं इथे सगळे बसले. हाय. आता आम्ही निघालो इथून. हो आम्ही निघालो आता. आता पहिलं मठात जायचं होतं ॲक्च्युली, पण हे आम्हाला जवळ होतं आमच्या डिस्टन्सपासून. सो आता आम्ही इथून मठात चाललेलो आहे. तर ते पण आपण कंटिन्यू करू. रस्ता बघा ना किती मोकळा आहे यार. बाबूची केस नुसती हवेत उडत आहेत. आज त्याला तेल नाही लावलं कारण त्याचा कट करायचं होतं, त्याच्यामुळे आता घरी जाऊन त्याला हेअर वॉश करेन मी थोडेसे आणि मग त्याला तेल लावेन. A few moments later. आम्ही श्री स्वामी समर्थांच्या मठामध्ये. तर हे एकदम आतमध्ये आहे वेस्टला, बिल्डिंगच्या आतमध्ये बरोबर. सो जातो आता आम्ही दर्शन करायला. आम्ही आलो मठामध्ये आणि आता आम्ही टिक्का लावलाय. मागेने पण लावलं, पायाने पण लावलं. काय आलं जुने तू टिक्का लावला. सो गाईज आमचं झालं आता दर्शन करून. पीसफुल वाटलं एकदम खूप आणि एकदम शांत आहे ना इकडे. आतमध्ये आहे खूप, पण आल्यावरती खूप छान वाटतं. छान वाटलं. हो मंदिर पण छान आहे एकदम. बसायला वगैरे झालं सुद्धा इकडेची. ते बघ छान तिकडे आहे. बघ. 1 hour later. आम्ही घरी आणि बाबूसाठी ना हा नवीन धागा घेऊन आलोय, कारण की पहिल्याचा जो धागा आहे तो बघा असा झाला होता. आणि मस्त आता जेवण वगैरे झालंय, फ्रेशअप झालो आहे आणि ते बाबूला आता नवीन धागा बांधताय. सागर बांधतोय. असं किटी किटी दिसतं हा ना. आणि बाबू बघा केस कापल्यावर किती छान दिसतंय. क्युटी क्युटी दिसतंय. तर आता हा धागा त्याला गळ्यात बांधायचा आहे, इथे पायात बांधायचा आहे आणि कमरेला बांधायचं आहे. तर आता ते सागर बांधून घेतोय. सो हेच तर असं होतं आजचा दिवस. आय होप तुम्हाला आवडला असेल. तर हा ब्लॉग आता मी इथेच एंड करत आहे. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय, टेक केअर. अभि बाय कर.